लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून ही प्रक्रिया सोमवारी फुलंब्री तहसील कार्यालयात पार पडली। विशेष बाब म्हणजे या आरक्षणाच्या सोडतीसाठी लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या। उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार योगिता खटावकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोडतीमध्ये विविध प्रवर्गासाठी सरपंच पदांचे आरक्षण पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले। अनुसूचित जाती 3, अनुसूचित जाती महिला 4, अनुसूचित जमाती महिला 1, इतर मागास प्रवर्ग 10, ओबीसी महिला 10, सर्वसाधारण 21, सर्वसाधारण महिला 22। यावेळेस प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते। हे अधिकारी नेमके कोण होते पाहूयात। या सोडत प्रक्रियेला नायब तहसीलदार नरेंद्र उखळकर, संजय राऊत तसेच संतोष राऊत, शेख, दुधे, लोहाडे, गांगुडे, खरात यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। याशिवाय तालुक्यातील अनेक मान्यवर नागरिकांची देखील यावेळी उपस्थिती होती। ही गावनिहाय आरक्षण यादी नेमकी कशी आहे ते एकदा पाहूयात। सर्वसाधारण 21 मुर्शिदाबादवाडी, शेलगाव, जानेफळ, बाबरा, बोधेगाव, बुद्रुक, निधोना, वाहेगाव, डोगरगाव, शिव, वावना, सुलतानवाडी, लालवन, चिंचोळी, सताळ पिंपरी, लोहगड, नांद्रा, मारसावळी, रिधोरा देवी, किनगाव, वारेगाव, वाघोळा, ममदाबाद, वाकोद, महाल, किन्होळा, गेवराई, गंगी। सर्वसाधारण महिला यात यादी गावांची कशी आहे ती पाहूया। गणोरी, चिंचोळी, बुद्रुक, शिरोडी बुद्रुक, शिरोडी बुद्रुक, शिरोडी खुर्द, पिंपळगाव, वळण, लहाण्याची वाडी, दरेगाव दरी, विरमगाव, सोनारी बुद्रुक, आळंद, उमरावती, पिंपळगाव, गांगदेव, हिवरा, वानेगाव बुद्रुक, बोदेगाव खुर्द, पेंडगाव, आळंद, शेवता खुर्द, रांजणगाव, कानेगाव, सांजूळ, आडगाव खुर्द, धानोरा। अनुसूचित जाती कान्होरी, जळगाव, मेटे, गिरसावळी। अनुसूचित जाती महिला शेलगाव खुर्द, नरला, तळेगाव, गेवराई, पायगा। अनुसूचित जमाती महिला नायगाव। नामप्र अर्थातच ओबीसी पाल, आडगाव बुद्रुक, वडोद, बाजार, पाथरी, धामणगाव, वाघलगाव, जातेगाव, लिहा, जहागीर, जातवा। नामप्र महिला नायगव्हाण, बिल्डा, डोंगरकवाड, बाबुळगाव खुर्द, खामगाव, बोरगाव, अर्ज, साताळा बुद्रुक, पीरबावडा, टाकळी कोलते, निमखेडा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.